वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्रीराम जय राम जय जय राम. भाऊ आज आपल्याला हे अध्याय पूर्ण करायचंच आहे. लहानच आहे अध्याय, काही फार मोठा नाही आहे. आणि भगवंताच्या चिंतनात 10 मिनटं गेले तरी काही हरकत नाही, चालेल ना आपल्या सगळ्यांना. 12व्या अध्यायाचा आपण सुरुवात करू. वृत्रासुराचा वध. समर्थाने जसं सांगितलं, जयासे वाटे जीवाचे भय, तेने क्षात्रधर्म सोडू नये आणि मारित्या मारिता घ्यावे राज्य आपुले, असं सैनिकांना समर्थाने सांगितलं. त्याने क्षात्रधर्म सांगितला. या वृत्रासुराने असाच धर्म आपल्या सैनिकांना सांगितला आणि देवांनाही सांगितलं की जे पळून जात आहेत त्यांना मारण्यामध्ये तुमचं काय मोठेपण आहे, तुमचं देवत्व काय, म्हणून तुम्ही क्षुद्र आहात. आता तो वृत्रासुर त्या रणभूमीवर उभा आहे. मृत्युम वरम विजयान मन्यमानः. आणि वृत्रासुर असा विचार करतो, कारण आत्ताच आपण त्याच्या ठिकाणी असलेला सत्वगुण पाहिला. जरी तो रजोगुणी आणि तमोगुणी असला तरी सत्वगुण भगवत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता वृत्रासुराने एक निश्चय केला की या शरीराचा त्याग करायचा आहे आणि याच ठिकाणी याच युद्धामध्ये तो त्याग करायचा आहे. कारण हे युद्ध जिंकणं माझ्यासाठी अवघड नाही, पण हे युद्ध जिंकल्यानंतर जो प्रपंच माझ्या मागे लागणार आहे त्यापेक्षा हे युद्ध हरून मी माझ्या देहाचा त्याग केला तर परमेश्वराचे मी एकरूप होऊन जाईल आणि पुन्हा जन्ममरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. क्षिप्ता महेंद्राय विनद्य वीरो हतोसी पापे तु ऋषा जगात. पण आता युद्धभूमीवर आहोत, त्यामुळे युद्ध करणं हेच क्रमप्राप्त आहे, तेच माझं स्वधर्म आहे, माझा स्वधर्म तेच आहे. आणि त्यामुळे वृत्रासुराने अत्यंत वेगाने इंद्रावर आपल्या एक त्रिशूळ जो आहे आपल्या हातातला तो वेगवान असा तो फेकलेला आहे. आणि वृत्रासुर गर्जना करतो की हतोसी पापे तु ऋषा जगात. तो म्हणतो, इंद्रा तू असं पाप केलं आहेस की त्या पापाला आता दुसरा काय म्हणतो त्याला क्षमा करण्याच्या योग्य नाही. तो फार मोठं पाप केलं आहे, तुझा मृत्यूच अटळ आहे. आणि म्हणून त्याने तो त्रिशूळ फेकलेला आहे. आता दोघांची तुलना करा. इंद्र राजा आहे, देवांचा राजा आहे. वृत्रासूर त्यासमोर उभा आहे. वृत्रासूर अगदी बलाढ्य आहे, त्याची उंची भरपूर आहे, शक्ती भरपूर आहे. आणि त्याने फेकलेला तो त्रिशूळ भयंकर असा त्रिशूळ ख आपतत विचलत ग्रहोल्वक. म्हणजे तो त्रिशूळ तारा, ग्रह, नक्षत्र, उल्का या सगळ्यांमधून प्रवास करत गोल गोल फिरत आकाशातून त्याच्याकडे येत आहे. म्हणजे हे समोरासमोर उभे असले तरी याची उंची आणि याची कमी असलेली उंची देवाची, इंद्राची, आणि वृत्रासुर अगदी बलाढ्य असा उंच असलेला पाहून आणि तो वृत्रासुराचा तो त्रिशूळ आता आपल्या अंगावर येत आहे हे पाहून त्या इंद्राने काय म्हणजे सांगावं, म्हणजे त्या एकीकडे तो घाबरलेला आहे, दुसरीकडे वृत्रासुराच्या ठिकाणी असणारा भगवत भाव पाहून तो खूप त्याला प्रभाव पण पडलेला आहे. आणि त्या इंद्राने, कारण शेवटी ते युद्धच आहे आणि त्याचा वधच केला पाहिजे, म्हणून त्या वृत्रासुराचा विशाल बाहू त्या 100 गाठी असलेल्या आपल्या वज्राने त्याने तोडून टाकला. म्हणजे त्याचा एक विशाल बाहू, एक हात त्याने तोडून टाकलेला आहे. छिन्नैक बाहू परिघेण वृत्रः समृद्ध आसाद्य गृहीत वज्रम. आता वृत्रासुराचा एक हात तुटलेला आहे आणि त्याला भयंकर राग आलेला आहे आणि तो म्हणतो की या इंद्राने खूप अधर्म केला आहे, पापकर्म केलेलं आहे, त्यामुळे त्याला मारणं हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या वज्रधारी इंद्राजवळ तो स्वतः गेला आणि त्याने असा काही आपल्या हनुवटीवर, म्हणजे त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर आपला परिघ, हा पण एक आयुध आहे, परिघ, त्याचा आघात केला. आणि तो आघात केल्याबरोबर इंद्राच्या हातून इंद्र असा घाबरला की त्याच्या हातामध्ये असणारं ते वज्र, जे दधीची ऋषींच्या हाडांपासून निर्माण केलं होतं भगवंताच्या सांगण्याप्रमाणे, ते त्याच्या हातातून सुटलं आणि खाली पडलं. बरं, आणि खाली पडलं तर इकडे तिकडे पडलं तर तो लगेच उचलून पण घेऊ शकतो, पण ते इतक्या वेगाने खाली पडलं की ते पुन्हा त्या वृत्रासुराच्या पायापाशी जाऊन पडलं
आता समोर आपला शत्रू आहे, आपली तलवार हातातून पडलेली आहे आणि ती शत्रूच्या पायाशीत पडली आहे. आता जाऊन आता ती तलवार उचलावी का नाही? उचलली तर हात आपल्यावर पुन्हा हल्ला करेल ही भीती आहे. उचलली नाही तरी तो हल्ला करणारच आहे. म्हणजे वाघ म्हणला तरी खातो, वाघोबा म्हणला तरी खातो, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग त्यावेळेस शब्द येतात तिथे, हनौ तडा तताडेंद्र मथामरेभम वज्रम च हस्तान्य अपतन अमोघन. त्यामुळे ते खाली पडलेलं शस्त्र जे आहे आता ते उचलायचं आहे. पण त्या ठिकाणी इंद्र सांगतो, इंद्राला वृत्रासूर सांगतो की तू असे काही काळजी करू नको, जास्त विचार मनामध्ये आणू नकोस, तुला भगवंताचा आशीर्वाद आहे आणि या वज्रानेच माझा वध होणार आहे हे सुद्धा नक्की आहे. त्यामुळे ते वज्र जे आहे ते माझ्या पायाशी पडलेलं ते आधी उचलून घे आणि तू वज्र ते हातामध्ये घेऊन मला तू मारून टाक. आणि हे तुझ्या हातातून कसं सुटलं वगैरे याबद्दलचा खेद तू करू नकोस. मग आता म्हणतात की सर्वज्ञ सनातन आदिपुरुष भगवान हेच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात. पण देहाभिमानी लोक जे आहेत ते मात्र स्वतःच्या दृष्टीने विचार करतात की माझंच हे कर्तृत्व आहे आणि अहम आणि ममता यामध्ये ते अडकलेले असतात. स्वतःच्या विषयामध्ये ते अडकलेले असतात. स्वतःची ममता आणि माझं माझं असं ज्या विषयामध्ये ते अडकल्यामुळे भगवंताचा विसर त्यांना पडतो आणि त्यामुळे त्यांना नेहमीच काही यश प्राप्त होतं असं नाही. आणि म्हणून जे लोक आहेत, लोकपाल आहेत, ते सुद्धा भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सगळं कार्य करत असतात. जसं एखाद्या जाळ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे ते जसं अधीन होऊन जातात त्या पारद्याच्या, तसं ते कृत्य करीत असतात. पण त्याच्यावर नियंत्रण हे भगवंताचं असतं. तसं काळाचं नियंत्रण तुझ्यावर, माझ्यावर, सगळ्यांवर आहे. ओजस्सहो बलं प्राण अमृतम मृत्युमेव च तमज्ञाय जनो हेतुमात्मानं मन्यते जडम. जशी लाकडाची बाहुली असेल किंवा यंत्राचं हरिण असेल किंवा एखाद्या लहान मुलांचं खेळण्यातलं असेल, ते नाचत असतं पण त्याला नाचवणारा वेगळा असतो. ते जसं तो नाचवतो तसं ते नाचत असतं. तसं सगळे प्राणी जे जीवजंतू आहेत, या जगामध्ये असणारी प्रत्येक वस्तू ही त्याच्या आज्ञेप्रमाणे कार्य करीत असते. पण यथा दारुमयी नारी यथा यंत्रमयो मृग एवं भूतानि भगवन निशतंत्राणि विद्धिभो. आणि मग सांगतात की या सगळ्या जगामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनेचं नियंत्रण जे आहे ते भगवंताच्या हाती आहे. पण हे ज्यांना माहीत नाही ते मात्र स्वतःला कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे स्वतःकडे घेतात. आणि माझ्यामुळे हे यश मिळालं, तुम्ही मदत नाही केली म्हणून अपयश मिळालं, असं म्हणून ते दुसऱ्यांना तरी नाव ठेवतात, नाहीतर स्वतःचा अहंकारसुद्धा जोपत असतात. पण भगवंत हाच सगळ्या गोष्टींकडे प्राण्यांची निर्मिती करतो, त्यांचं ते स्थिती आहे आणि त्यांचा लय हे सुद्धा भगवंतच करत असतात. आणि हे असताना एक चांगली गोष्ट या ठिकाणी जी आहे, आता पुढचा श्लोक जो आहे त्यामध्ये झालेली अर्थ त्याचा खूप चांगला आहे. तो आधी सांगण्यापेक्षा मी एक गोष्ट सांगतो, ती तुमच्या लक्षात येईल लगेच. आपले केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आहेत. त्यांनी या कोविडच्या काळामध्ये पहिलं कोविड, मग दुसरा तो प्रकोप झाला, अनेक जण आयुष्य त्यांना गमवावं लागलं आणि त्यातूनसुद्धा भारताने स्वतःचं सगळं तयार केलं, वॅक्सिन तयार केली आणि जगालासुद्धा पुरवली. आणि त्याबद्दल बोलताना मनसुख मांडविया यांनी जे राज्यसभेमध्ये भाषण दिलं त्यामध्ये एक श्लोकाचा उच्चार त्यांनी सगळ्यात शेवटी केला. तो श्लोक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. गीतेमधला 18व्या अध्यायातले 14वा श्लोक आहे. आमच्या तरटे सरांनी हा श्लोक आम्हाला मुद्दाम सांगितला होता. अधिष्ठानं तथा कर्ता कर्णंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. एखादं कार्य होत असताना ते कोणाच्या अधिष्ठानावर होतं, त्याचा कर्ता कोण आहे, करणं म्हणजे ते कार्य यशस्वी अयशस्वी कसं का असेना पण ते करण्यासाठी त्यांनी कोणतं करणं म्हणजे कुठल्या आयुधांचा उपयोग केला, कुठली शस्त्रसामग्री, कुठल्या वस्तू वापरल्या ते, आणि त्यापेक्षा विविधाश्च पृथक चेष्टा, जो करता आहे त्यांनी कशाप्रकारे प्रयत्न केला हे फार महत्त्वाचं आहे. अशा चारही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी पाचवी गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची ते म्हणजे दैवम चैवात्र पंचमम. आपण सगळं केलं, 99% आपलं यश आहे,
पण 1% जो आहे तो भगवंताच्या कृपेचा आहे. भगवंताची कृपा प्राप्त झाल्याशिवाय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोणी जिंकू शकत नाही. सगळं अनुकूल असतानासुद्धा अपयश येतं. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. तसं या ठिकाणी म्हणतात, आयुश्री कीर्तिर् ऐश्वर्यम आशिषम पुरुषस्य या भवन्त्येव हि तत्काले यथा निच्छोर्विपर्ययाः. आणि मग म्हणतात की यश असो, अपयश असो, जय असो, पराजय असो, सुख असो, दुःख असो, कशाचीही इच्छा आणि अनिच्छा हे न ठेवता माणसाने समत्व भावाने राहावे. रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण घ्या. एवढं सगळा उपदेश केला, सगळं केलं आणि शेवटी त्यांना कॅन्सर झाला. कित्येकाने त्यांना विचारलं, तुमच्याकडे आल्यानंतर अनेक जणांच्या व्याधी नीट झालेल्या आहेत आणि मग तुमची ही व्याधी का नाही नीट झाली? तुम्ही का नाही भगवंताजवळ मागितलं? तेव्हा ते म्हणतात की मी इतरांसाठी आहे. आपला देह जो आहे तो इतरांच्या भल्यासाठी आपण वापरला पाहिजे. जसा दधीचींनी देवाने सांगितल्याबरोबर स्वतःच्या अस्थी ज्या आहे ते त्यांना दान दिलं, कारण त्या ठिकाणी इंद्राचा वृत्रासुराला मारणं हे महत्त्वाचं होतं आणि ते जर नसतं केलं तर कदाचित पुढे हेच दैत्य पुन्हा प्रबळ झाले असते. पूर्वी जे मारिले होते तेचे आता बळावले, अभक्तांचा क्षय झाला, आनंद वनभुवनी. हे जे समर्थांचं स्वप्न होतं 1636च्या दरम्यानचं स्वप्न जे होतं ते नंतर 1674मध्ये आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस ते खऱ्यामध्ये उतरलं. आताही 500 वर्षाच्या या सगळ्या हल्ल्यांमधून आता जे राम मंदिर स्थापन होत आहे ते होण्यासाठी अधिष्ठानं तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. देवाची साथ आहे म्हणून ते राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे. त्यामुळे कर्तृत्व जे आहे ते भगवंताचं आहे आणि त्यामुळे यश असो किंवा अपयश असो त्या सगळ्याकडे समत्व भावाने पाहिलं पाहिजे. गीतेमध्ये तेच म्हटलं, अर्जुना समत्व चित्ताचे. दुसरीकडे रामरक्षेमध्ये आपण म्हणतो कौसल्य यो दृश्यो पाहतो. कौसल्याची दृष्टी जी आहे ती दोन्ही डोळ्याने, प्रत्येक डोळ्याने, दोन्ही डोळ्याने एकीकडे ते सुख पाहत होते, रामाचा राज्याभिषेक होणार या आनंदात होते आणि दुसरीकडे राम आता वनवासात जाणार याचं दुःखसुद्धा तिच्या ठिकाणी होतं. पण चेहऱ्यावर भाव मात्र काहीच नव्हते की कौसल्य यो दृश्यो पाहतो. अशी दृष्टी त्या कौशल्याचा पुत्र असणाऱ्या रामाने आम्हाला द्यावी आणि आमच्या दृष्टीचं त्यांनी रक्षण करावं असं आपण रामरक्षेमध्ये मागतो. तसंच या ठिकाणी सत्वं प्रजस्तम इति प्रकृतेनात्मनो गुणाः तत्र साक्षिणं आत्मानं यो वेद न स बद्धते. अशा प्रकारे समत्व ज्यांच्या ठिकाणी असेल त्याला या गुणांचं कुठलंही बंधन नाही, ते त्या गुणामध्ये अडकत नाही. रजोगुणे पुनरावृत्ती अशी त्यांच्या ठिकाणी होत नाही. आणि पुनरावृत्ती कोणाची होती? जे सत्कर्माने वागले, जे सद्धर्माने वागले तेच पुढे परमेश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणारं देणं ईश्वराचे. तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग काही गोष्टी पहा, इंद्रा तू माझा हात आणि शस्त्र हे ते तोडलेलं आहेस आणि मला दुर्बळ केलेलं आहेस, तरी पण युद्धामध्ये तुझा प्राण घेण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू असतील, त्यांनी जे युद्ध केलं त्यावेळेस त्यांना मृत्यू समोर दिसत होता, पण मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले या एकासाठी ते दृढ होते आणि म्हणून त्यांना ते वीरमरण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून ते युद्धसुद्धा तशाच प्रकारचं आहे की हे सुद्धा एक जुगारच आहे. त्यामुळे कोण जिंकतं कोण हारतं हा परिणाम जो आहे ते परिणामाची काळजी न करता स्वधर्मे निधनम श्रेय, आपला स्वधर्म पाळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग शुकदेव म्हणतात की वृत्रासुराच्या ठिकाणी जशी इंद्राने प्रशंसा केली, आता इंद्राने पाहिलं की वृत्रासुराचं प्रशंसा केली आणि त्यानंतर निगर्वीपणाने हसत हसत इंद्र आता त्या वृत्रासुराची स्तुती करू लागला. आता कसं की यांचं अडलं होतं देवतांचं, आता त्यांची स्तुती केलीच पाहिजे. आणि मग तो स्तुती करतो की खरं म्हणजे तुझं धैर्य, निश्चय आणि तुझ्या ठिकाणी असणारा भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. सर्व प्राण्यांचे सुहृद असणारा तू आहेस, अनन्य असा भगवंताचा भक्त आहेस. रजोगुणी प्रकृतीचा असूनसुद्धा तू शुद्ध सत्वगुण धारण केलेला आहेस आणि तुझी बुद्धी भगवंताच्या वासुदेवाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. आणि मग असा जो असेल त्याला जो नेहमी अमृताच्या विहिरीमध्ये, अमृताच्या समुद्रामध्येच राहतो, विहार करतो,
त्याला एखाद्या खड्ड्यातल्या गढूळ पाण्याची काय इच्छा असणार आहे? त्याची इच्छा नसेलच त्याची. तसं तू या ठिकाणी आहेस म्हणून तुझ्याबद्दल एक आदरभाव आमच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. असं इंद्र वृत्रासुराची स्तुती करत सांगतात. आणि मग ते म्हणतात की इंद्र आणि वृत्रासूर, आता इंद्र त्याची स्तुती करत आहे, वृत्रासूर याला मारण्यासाठी उतावळ झालेला आहे आणि युद्धाचा तो क्षण आहे, युद्धाची युद्धभूमी आहे. आणि हे चालू असतानाच यांचा संवादसुद्धा सुरू आहे आणि युद्धसुद्धा सुरू आहे. आणि मग त्यावेळेस या वृत्रासुराने एक परिघ नावाचं शस्त्र घेऊन गरगर फिरवत इंद्रावर फेकण्याचा फक्त विचार केला. आता फक्त मनामध्ये विचार केला, फेकलं नाहीच. पण इंद्राच्या मनामध्ये कपट असल्यामुळे इंद्राने त्याचा तो हात परीघ घेतलेला आणि हत्तीच्या सोडणेप्रमाणे असणारा त्याचा तो लांबचा लांब हात, हे दोन्ही त्याने त्या वज्राने एकदम तोडून टाकलं. म्हणजे दुसरा हातसुद्धा त्याचा गेला. आता या ठिकाणी सांगण्यासारखं एक 10 मिनिटामध्ये आपण संपवणार आहोत. मध्येच मागच्या महिन्यामध्ये जी मॅच झाली, ऑस्ट्रेलिया IPLची मॅच झाली, त्यामध्ये ऑस्ट्रेलियातर्फे एक खेळाडू होता ग्लेन मॅक्सवेल. आपल्याला आठवत असेल, त्याने जवळपास 200 रन काढून 201 रन काढला आणि तो नाबाद राहिला. आता तो परदेशातला आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे आणि ती मॅच होती अफगाणिस्तानच्या विरुद्ध. आता हे आपले नातेवाईक नाही, ते पण आपले नातेवाईक नाही. पण तो ग्लेन मॅक्सवेल जो आहे, त्याचा खेळ पाहताना आपल्या मनामध्ये हेच आलं की त्याला त्या पायामध्ये क्रॅम्प आहे, तो शिरा आखडलेल्या आहे, त्या वेदनेने तो तळमळत आहे. तो त्या फील्डवर खाली पडलेला आपण पाहिलं. 5-10 मिनिटांनी नीट झाला आणि पुन्हा तो आपल्या देशासाठी लढत गेला आणि त्याने 201 रन काढून तो नॉट आऊट राहिला. आता यामध्ये आपली भूमिका काय होती? तो ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, त्याच्याबद्दल प्रेम होतं. ते कशामुळे? कारण तो आपल्या देशासाठी लढत होता आणि आपल्या देशासाठी जो लढतो त्याच्याबद्दलचं प्रेम असणं हे आपल्या धर्माचं हे एक लक्षण आहे. तसं आपल्या मनामध्ये, तर तसं या ठिकाणी दोन्ही भुजा गेल्यामुळे रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि अशा वेळी जणू इंद्राचा पंख तुटलेला एखादा पर्वतच आता खाली कोसळतो का काय, अशा प्रकारे तो अजस्त्र अशा आकाराचा वृत्रासूर खाली पडलेला आहे. त्याची हनवटी ही जमिनीला टेकली होती आणि यामध्ये श्लोक दिला आहे की त्याचा ओठ जो होतो, वरचा ओठ जो आहे तो स्वर्गाला टेकला आहे. म्हणजे हनवटी खाली जमिनीला टेकली आणि वरचा ओठ हा स्वर्गाला टेकला. एवढा मोठा विस्तार त्याचा आहे आणि त्यामुळे असं वाटत होतं की हा आता हे सगळं त्रिलोक जे आहे त्यालाच घेऊन टाकतो का काय. आणि म्हणून तो त्याच्याकडे सगळं पाहत आहे आणि त्याने पाहता पाहता ऐरावत हत्तीवर बसलेला इंद्र जो आहे त्यालाच गिळावं आणि त्यालाच त्याने गिळून टाकलेला हा महाप्राणो महावीर्यो महासर्प इवद्वीपम वृत्रग्रस्तम तमालक्ष सप्रजापतयः हा कष्टमिती निर्विण्णा चक्रुषुः समहर्षयः. आता जे देवसेनेतले होते त्यांनी तर हा पराक्रम पाहिला. जसं आपण त्या ग्लेन मॅक्सवेलने 201 रन काढल्यावर आपल्याला आनंद झाला. खरं म्हणजे आपल्याला त्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या त्या खेळामध्ये तसं काही स्वारस्य नव्हतं. पण तरी पण हा धर्माने खेळत आहे, हा चांगला खेळत आहे, याचं आपण कौतुक केलं. तसं या ठिकाणी देवसेना या वृत्रासुराचं कौतुक करत होते आणि नंतर लगेच त्यांच्या लक्षात आलं की अरे रे, या आपल्या इंद्राचासुद्धा या ठिकाणी तो सुद्धा त्याच्या पोटामध्ये गेलेला आहे आणि हे पाहून फार मोठा अनर्थ झाला, असा भाव देवांच्यासुद्धा मनामध्ये निर्माण झाला. आता या ठिकाणी नारायण कवच जो अध्याय आपला 8वा झाला, त्याचं पुन्हा स्मरण या ठिकाणी त्या इंद्राने केलेलं आहे. त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतरसुद्धा हातामध्ये वज्र आहे. नारायण कवचाचं त्याने स्मरण केलं आणि त्याने योगमायेने त्या बळाने त्याचं पोट फाडून तो सुद्धा बाहेर आलेला आहे. कोण? इंद्र. हातामध्ये वज्र आहे आणि तो बाहेर आलेला पाहिल्यानंतर त्याने पहिलं काम जर काय केलं असेल तर या अजस्त्र असा आकार असणाऱ्या वृत्रासुराचा गळा चिरलेला आहे. आता गळा चिरायला किती वेळ लागतो? काही सेकंद लागतात तलवारीने चिरायला. आता आपल्याला काही अनुभव थोडेच आहेत, पण दुसऱ्यांचं वाक्य म्हणून सांगतो. पण या ठिकाणी जे भागवतामध्ये दिलेलं आहे तो त्याचा गळा चिरण्यासाठी त्या इंद्राला किती वेळ लागला? तर सूर्यादी ग्रहांना उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये जेवढा वेळ लागतो
सूर्याची गती किती विलक्षण गती आहे, कित्येक किलोमीटर तो एकेका सेकंदाला जर पळत असेल तर ते 1 वर्ष लागलं. ते एवढ्या काळामध्ये या इंद्राने आपल्या वज्राने त्या वृत्रासुराचा गळा कापला आहे. म्हणजे त्याला 1 वर्ष लागलं आणि त्याने त्याची मान कापली आणि ती जमिनीवर टाकली, असं या ठिकाणी लिहिलं आहे. आता साहजिकच देवांची फते झाली आणि दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व, सिद्ध, चारण हे जे आहेत ते वृत्रासुराचा वध झाला, इंद्राने मोठा पराक्रम केला, या ठिकाणी त्यांची स्तुती करू लागले. पण आता या ठिकाणी सुखदेव सांगतात की शत्रू दमन परीक्षिता, त्यावेळी या वृत्रासुराच्या, आता जे आहे ते फार महत्त्वाचे, वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडली आणि इंद्रादी सर्वजण पाहत असताना भगवंताच्या स्वरूपामध्ये ती लीन झाली. आता हे वाचल्यानंतर पुन्हा 1-2 मिनटाचं सांगतो. स्वामी विवेकानंदांचा शेवटचा दिवस होता. त्यांना त्या ठिकाणी त्या चितेवर ठेवलं, अग्नी देत होते. भगिनी निवेदिता त्या ठिकाणी उभी होती. भगिनी निवेदितेच्या मनामध्ये एवढंच आलं की स्वामीजी आता जात आहेत, स्वामीजींचं काहीतरी आठवण आपल्याकडे असावी, असं फक्त तिच्या मनामध्ये आलं. आणि एवढ्यामध्ये वारा आला. स्वामीजींच्या अंगावर असणारं जे भगवं वस्त्र होतं त्या वाऱ्याबरोबर ते उडालं आणि ते भगिनी निवेदितांच्या जवळ येऊन पडलं. भगिनी निवेदितांनी त्याचा स्वीकार केला. तिला त्या आपल्या गुरूंचा, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झाला. तसं या ठिकाणी ती आत्मज्योत जी आहे ती इंद्राच्या सगळ्यांच्या समक्ष भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झालेली सगळ्यांनी पाहिली. पश्यताम सर्व लोकानां लोकम समपद्यता. सगळ्यांनी ते पाहिलं आणि त्या सर्वांनीच हात जोडलेले आहेत. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे वृत्रवधो नाम 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याच्या दिवशी आपल्याला पुढचे 2 अध्याय पाहायचे आहेत. तर आपण उद्या पाहूया. थोडासा वेळ झाला 1-2 मिनटं. 1 मिनटात आपण आता आरती पण करणार आहोत नेहमीसारखी. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. पर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा,
द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।